नमस्कार मंडळी, मी प्रणाली. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबई ते कोकण माया किचन. तर मंडळी, कोकणात देवदिवाळी झाली की गावोगावी राखण देणं पोचतं सुरू होतात. आमच्या गावी पण देवदिवाळीनंतर गावातील प्रत्येक घरी दिवे येतात. हे दिवे म्हणजे ग्रामदेवता नवलादेवी आणि हसळादेवी यांचे मुखवटे. देवीच्या कौलानुसार हे दिवे फक्त 3 दिवसात 12 वाड्यातील प्रत्येक घरी फिरवायचे असतात आणि देवींचे पुजारी हे दिवे अनवाणी पायांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करून धावत पळत घरोघरी घेऊन जातात. आमच्या घरी तर हे दिवे रात्री 1:30 वाजता आले. आली पहिली वस्ती भरल्यानंतर की दुसरी वस्ती देवळाजवळ, तिसरी वस्ती घाडीवाडी किंवा भंडारे आजे वाघदरे, त्याच्याशिवाय दुसऱ्या घरात खय राहू शकत नाही बा. आता तुम्हाला ही झोपायची दिवे येऊन गेले की आमच्या जांगळ देवाचे पूजन आणि नैवेद्य होतो. त्यासाठी सर्व गावकरी सड्यावर जांगळदेवाच्या देवळात एकत्र जमा होतात. जांगळदेव किंवा गवळदेव म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे रूप. पूर्वीच्या काळी गुराख्यांनी त्यांच्या पशुधनाचे आणि शेतीचे रक्षण होण्यासाठी गावोगावी या जांगळदेवाची प्रतिष्ठापना केली आणि दरवर्षी त्यांची आठवण म्हणून हा गोड नैवेद्य अर्पण केला जातो. अशा रूढी परंपरेमुळेच गावागावातील एकोपा टिकण्यास मदत होते. गावी चूल पेटवली की पहिली चुलीवर चहा ठेवायची, नंतर बाकीची कामं. त्याशिवाय पुढच्या कामाला तरतरी येत नाही. मुंबईच्या मंडळाला बोलायचं म्हणजे पत्र टाकायचंय. हे पहा, इथे देवाच्या पूजेची तयारी चालू आहे. ही पहा, इथे आता जेवणाची सुद्धा तयारी सुरू आहे आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत आहेत. ज्यांच्या वाटणीला काहीच काम आलं नाही ते इथे बैठे खेळ खेळते. देवाची मनोभावे पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला जातो आणि सुख समृद्धीचे गाराणे देवाजवळ मांडून सर्व गावकरी नैवेद्याचा आनंद लुटतात.
त्याच्यात काय आहे बापू? त्याच्यात काय होतं ना चपात काय आहे? चपाती वाटण काय वाल भाजी बरोबर भाजी बरोबर डाळ घ्या डाळ हां डाळ पण मस्त आली हा डाळ पण मस्त आली एकदम सांगितली हा ना हा ठीक आहे तुला मोठीच घे बस पोळी पाहिजे की नैवेद्य झाल्यानंतर पारधीला म्हणजेच शिकारीला जाण्याची परंपरा आहे. पण आता सरकारी कायद्यामुळे शिकार वगैरे करत नाहीत. फक्त रूढी परंपरा म्हणून रान काढतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.